सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सर्वत्र जोरदारपणे राबवली जात आहे. सांगलीमधील आणि कुपवाडमधील काही अतिक्रमण काढल्यानंतर अतिक्रमण पथक हे मिरजमधील दर्गा परिसरामध्ये पोहोचले. दर्गा कॉर्नर येथील भिंतीलगत असलेल्या बेकायदेशीर खोक्याचे अतिक्रमण हटवण्यासाठी पथक तिथं गेले आणि त्यावर कारवाई करताच त्या कारवाईला विरोध करण्यासाठी जमाव जमला. त्यांनी खोकी हटवण्यास विरोध केला. त्यावर पथकातील अधिकारी आणि कर्मचारी हटवण्याबाबत ठाम होते. याच दरम्यान जमावातील एकाने दिलीप घोरपडे यांची कॉलर धरून त्यांना मारहाण आणि धक्काबुक्की केली. शहरातील महत्त्वाच्या भागातील अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे पथक कोणत्याही पोलीस संरक्षणाविना गेलेले होते. खोकी स्वतः काढून घेण्याबाबत अगोदर त्यांनी आवाहन केलेले होते, पण त्या आव्हानाला कोणीच जुमानले नाही. त्यानंतर पथकाने JCBने खोकी काढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी त्या घोळक्यामधील काही तरुणांनी अतिक्रमणाला विरोध करत अतिक्रमण थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमावातील एकाने घोरपडे यांच्या शर्टाला धरून ओढण्याचा प्रयत्न करीत त्यांना मारहाण केली. घोरपडे हे महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेले असून त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलिसांकडून याची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर घोरपडे यांनी संशयितांच्या विरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरपर्यंत सुरू होती.